म्हणते सारखे फॉर्म भरायचं राहा, नोकरी लागा. नोकरी करायची का? बघायचं ना भरती काही. हे आपली मिडल क्लास फॅमिलीचे हे असे स्वप्न असतात. 15,000 नोकरी करायची, कुठेतरी सेटल व्हायचं आणि त्याच्यात गुंतून राहायचं. आणि आता नोकरीच्या झंझरीत पडलो, आपल्याला तिथून काय हालता येत नाही. काय 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 अहो पण मला सांगा ना, आपण काम करायचं. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग म्हणला 139 दिवस. तर गाईज आज गेलो कुठं जुने गाडी गेली होत कापायला. गाईज मी जेव्हापासून काश्मीर गेलतो ना 2-3 दिवस, तेव्हापासून आपल्या जुने घरी पलीकडे जेवढं ते म्हणजे राहणार ना तिथं नाही का, तेव्हापासून JCB चालू आहे. एवढं बदललंय का नाही, सगळे झाडं वगैरे काढलं, सगळं क्लीन केलं ग्राउंड सारखं. त्याला तुम्हाला ते पण दाखवतो. तिथून काल गावून आलोय ना, तर आजच्याला म्हणजे जशी वेगळंच वाटून राहिलंय. तिकडून आलो ना मी कारखान्यावरून, सॉरी गावाहून म्हणलो मी. त्याची वेगळंच वाटून राहिले. ह्याला बंद करतो, बैलांना चारा वगैरे काढायचा आहे. निघतो आता. तिथून आलो का बॅग नीट करायची आहे. गाईज फायनल आपण त्या वावरात पोहोचलो होतो. ते वावर एकदम फ्रेश केलेले आहेत. जवळपास 15-20 वर्ष झाले असते. ते वावर म्हणजे एवढे पडक पडले होते, पण आता एवढे फ्रेश केले डायरेक्ट आरपार दिसतंय. पहिलं काही दिसत नव्हतं. हे बघू शकतो तुम्ही. वाटतंय का आपण जुने घरी आलो म्हणून. हे आपल्याकडे जुनं घर आणि इकडे हे बघा किती फ्रेश केलं एकदम. असं काट्या झाड ठुलंच नाही मित्रांनो. बाबळ घाणवडी वगैरे काही ठुली नाहीये, फक्त लिंब ठुले. लिंब किती फ्रेश वाटतंय. तिकडं काढलं सगळं, सगळी नांगरट वगैरे सगळं केलेलं आहे. इथं राहिलं राव नांगरट करायचं आखी त्याला, आहे का नाही. इथलं म्हटलं काही चांगलं केलंय, फ्रेश केलंय. हे आहे आपलं देवस्थानाचं वावर. एवढं सगळं हे जवळपास 25 एकर क्षेत्र आहे. एवढं सगळं फ्रेश केलंय. आता पहिलं मित्रांनो जवळपास 5 वर्ष पडाकच होतं, म्हणजे काही नव्हतं इथं जास्त करून. लावायचे लोक, महाराज द्यायचे लोकांना यूज करायला. पण लोक कसं करायचे माहिती आहे का, म्हणजे असं फ्रेश करीत नव्हते एकदम वावर. म्हणजे त्याच्यात म्हणजे कुठं काटे झाडं उगायचे, वावळे वगैरे उगायचे, म्हणजे फक्त पीक कसं तरी काढायचे बास, एवढं करत होते. बाकी त्याला गातपान वगैरे काहीच काढत नव्हते. पण आता बाबाच्या हातात आहे ना, तर बाबा सगळं फ्रेश केलंय. आता ह्या वर्षी काय बाबा कोणाला देत नाहीत वावर करायला. ह्या वर्षी बाबा स्वतःच करतील. बाबाने भरपूर मोठी टीम तयार केलेली आता. तर काही चला जो घरी चारा वगैरे काढतो. तर गाईज आज ना आम्ही बैल दुसऱ्या बांधलेत. बैल जर इथं बांधलेली असते तर बैल आणि तिकडं बांधल्या झाडाखाली येऊन सावलीत. तर चला त्यांना गेली ठोकून टाकतो. गाईज खरंच फ्रेश केलं तर भारी वाटतं. या किती बदल झाला बघा तुम्ही. आता माझे जवळपास मी ब्लॉक काढतो ना, तुम्ही बॅकग्राऊंडला पाहिलं असं कसं म्हणजे झाडी भरती होती. माझं जवळपास सगळं मोकळं केलंय. गाईज फायनल सगळं बायला खायला वगैरे टाकून झालेलं आहे. ही बकेट ते आपण घरी येणार आहे, कारण की हे इथंच ठेवायचं, कारण दुपारच्या पाणी पाजायला. चला निघू आता. कुठं नव्हे घरी आवरलं इथलं काम. तोड 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 तोड. तर गाईज दिवसभर काय लाईट नव्हती. आता जस्ट लाईट आली. मोबाईलला 4% चार्जिंग आहे, त्याच्यामुळे मी काही दिवसभर ब्लॉक काढलं नाही. आता संध्याकाळी काढतोय. नाणी करू राहिली शेवायचं आत मस्तपैकी. अक्का पुढं राहिली शेंगा. तर मित्रांनो मी आता 2-3 दिवस गेलतो ना कारखान्यावर, तर घरच्या वाटलं काय फॉर्म भरायला गेला. तर नानावर विचारित सांगतो 2-3 दिवस केलं काय कारखान्यातून. नाना म्हणते सारखे फॉर्म भरीत राहा, नोकरीला लागा. नोकरी करायची का? करायची ना, बघायचं ना भरती काही. हे आपली मिडल क्लास फॅमिलीचे हे असे स्वप्न असतात. 15,000 नोकरी करायची, कुठेतरी सेटल व्हायचं आणि त्याच्यात गुंतून राहायचं. आणि आता नोकरीच्या झंझरीत पडलो, आपल्याला तिथून काय हालता येत नाही. काय 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 गेले 5 वाजता उड्या मारी. अहो पण मला सांगा ना,
आपण काम करायचं हां. तुम्ही नोकरी लागली हां. तुम्ही आता ते कंपनीसाठी काम करतात. तुम्हाला काय भेटतं, पगार भेटतो. किती भेटतो महिन्याचा? एक मॅक्झिमम अमाऊंट 15 किंवा 30,000. पण तुम्ही जर 10-15 वर्ष म्हणजे काय परमनंट असले, तुम्ही जुने हे असले, तुम्हाला पगार देतो तो 50 असले तर मॅक्झिमम. मला एक सांगा, 50 तुम्ही पगार घेता, कंपनी कोणाची मोठी होती, मोठं कोण होतं? तुम्हाला तो 50,000, पण ते मालकाला तो 50 लाख रुपये पेमेंट. ते पण त्याला ते हे लागतं ना, काय लागतं? त्याला हे नाही लागत, त्याला पैसे लागतं ना उभा करायला. हो हे आपलं गाईज, आमच्या घरच्यांचे म्हणजे असं विचार येतं की पोरांनी अभ्यास करावं, नोकरी लागावं. मी अभ्यास करायला तयार आहे, पण नोकरी लागायला तयार नाही. पण याला वाटतं नोकरी लागावं. हा का? नोकरी भारी आहे का बिझनेस व्यवसाय? मला काय कळतं बाबू, पण नोकरी ऐकते का रे? लारा लारा ए, लारा लारा ए. तो काय म्हणे? मला वाटतं नुसत्या जलशा गाया घ्यावात आणि शेण काढावं. ह्यो तर वेगळाच पिसे काय. तुमचं काय म्हणणं आहे ना? ते तरी कोणाच्या नशिबात आहे. तसं नसतं, नशिबाच खेळ असतो, माणसाचा डोक्याच खेळ असतो. कळलं? कवा चालायचं डोक्याचा खेळ, हां. कवा चालायचं. आणि तुम्ही म्हणतात ना नोकरी करायची, आपण लोकांना नोकरी देऊ. फक्त 5 वर्ष दमका. 5 वर्ष आपण काही काय करू होतो. टाइम संपल्या मग काय झालं भरती टाईम खरं तुमचं बरोबर आहे ना, पण आपण टाईम असं वायाला नाही घालत. काय बोलायला काय नाही. नाही आपण नोकरीच नाही करायची बाबा. आपण लोकांना नोकरी देऊ, पण आपण नोकरी करणार नाही ना. हां गाईज, घरचे ऐकायला तयार नाही का? पण जाऊन दे, नोकरीलाच जावं लागेल. नोकरी तर नाही करणार गाईज, नोकरी तर नाही करणार. आपल्या जे होणारच नाही. गाईज चला, मोबाईल 4% चार्जिंग आहे. मोबाईल चार्जिंग गाई शेवाच भात खाऊन घेतो. भूक लागली, बप्पू झोपलेली तर गाईज फायनली संध्याकाळचं जेवण झालंय. आता आलो एवढं पुढं झोपाया. मित्रांनो आज एवढं वार सुटलंय, कधी वार सुटलंय. तर मित्रांनो वारे जाणता येते, तुम्ही झोपतो घ्यायचे. तर मित्रांनो आहे, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटून जाईल. चला बाय बाय. सरकार ਤਾਂ ਸਾਡੀ ਆਪਣੀ ਐ ਉੱਤੋਂ ਬੰਦੇ ਨਾਲ ਦੇ ਧਾਕੜਿਆ ਰੱਖੀ ਦਾ